बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे। उद्या होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान मॅचवरून उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवरती जोरदार निशाणा साधलाय। देशभक्तीचा व्यापार केला जातोय असा टोला ठाकरेंनी हाणलाय। तर दुसरीकडे सामन्यावरती बहिष्कार टाका, दहशतवाद विरोधी असल्याचं दाखवून द्या असं आवाहन ठाकरेंनी केलंय। तर दुसरीकडे उद्याच्या सामन्याच्या विरोधामध्ये शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या माझं कुंकू माझा देश हे अभियान राबवणार आहेत। उद्धव ठाकरे यांनी थोड्याच वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली आणि मोदींवरती निशाणा साधलेला आहे। देशभक्तीचा व्यापार केला जातोय असा टोला ठाकरेंनी हाणलाय। तर दुसरीकडे सामन्यावरती बहिष्कार टाका, दहशतवादी विरोधी असल्याचं दाखवून द्या असं आवाहन ठाकरेंनी केलंय। आता अचानक असं काय झालं की पाकिस्तान बरोबर आपण युद्ध पुकारलं होतं आणि त्याच पाकिस्तान बरोबर उद्या क्रिकेट मॅच खेळतो आहोत। तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की ऑपरेशन सिंदूर केल्यानंतर जगभरामध्ये आपल्या पंतप्रधानांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवली होती। कशासाठी? तर आमची लढाई आतंकवादाच्या विरुद्ध आहे आणि आमच्या देशात आतंकवाद पाकिस्तान फैलवतो आहे। आता नेमकं मोदीजींचं काय म्हणणं आहे? मला असं वाटतं की ही देशभक्तीची थट्टा आहे। नुसती थट्टाच नाही तर देशभक्तीचा हा व्यापार चाललेला आहे। देशभक्तीचा व्यापार, यांना व्यापारापुढे देशाची सुद्धा आता काही किंमत राहिलेली नाही। घर घर सिंदूर ही एक मोहीम ते राबवणार होते, हर घर सिंदूर भाजपवाले, आणि त्याचा तीव्र निषेध झाल्यानंतर त्यांना ती मोहीम गुंडाळावी लागली। आता हर घर से सिंदूर हा मोदींना पाठवला पाहिजे। आम्ही तर पाठवतोय। उद्या रविवार आहे, उद्या संध्याकाळी मॅच आहे। उद्या सकाळी साधारणतः 11च्या सुमारास राज्यभर शिवसेनेच्या महिला आघाडीतल्या सगळ्या कार्यकर्त्या या मोठ्या चौकात जमतील आणि एक मोठ्या डब्यात सगळ्या जणी सिंदुराच्या पुढ्या त्याच्यात टाकतील आणि हे सगळे डबे राज्यभरातून मोदींना त्यांच्या पंतप्रधान कार्यालयामध्ये नजीकच्या पोस्ट ऑफिसमधनं, कारण त्याच्यात खाजगी कुरिअरने ते जात नाही, त्याच्यामुळे ते जे काही अधिकृत मार्ग असेल त्या अधिकृत मार्गाने पंतप्रधान मोदींना हर घर से सिंदूर आता उद्या आम्ही पाठवणार आहोत।